नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपीच्या घरावरती बुलडोझर चालवल्याप्रकरणी नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी माफी मागितली आहे। मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावरती 24 मार्चला मनपाने बुलडोझर चालवला होता। या प्रकरणामध्ये फहीम खानच्या आईने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली। न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत आयुक्तांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते। सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारच्या प्रकरणांसाठी नोव्हेंबर 2024 मध्ये मार्गदर्शक तत्त्व तयार करण्याच्या सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले होते। मात्र महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी अशा प्रकारचं कोणतेही परिपत्रक काढलं नव्हतं। सरकारकडनं असं परिपत्रकच नसल्यामुळे महापालिकेने कारवाई केली, असं आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरींनी कबूल करत माफी मागितली। आणि या प्रकरणामध्ये महापालिका आयुक्त स्वतःचा बचाव करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचना आपल्याला माहित नसल्याचं सांगतायत, असं बचाव पक्षाचे वकील आसिफ कुरेशी यांनी म्हटलंय। तसंच फहीम खानचं घर पाडण्याआधी आम्ही सरकारला कल्पना दिली होती, तरी देखील आरोपीच्या घरावरती बुलडोझर चालवण्यात आला, असा आरोप आसिफ कुरेशी यांनी केलाय। ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे नोव्हेंबर 2024 आणि त्यांनी काही गाईडलाईन्स फ्रेम केलेल्या आहे। त्यामुळे मी त्यावेळेस सांगितलं होतं प्रवीण दटकेला पण की मला असं वाटते की मुख्यमंत्री साहेबांना कोणी दाखवलं नसेल हा जजमेंट, सुप्रीम कोर्टाचा जजमेंट, म्हणून हे वक्तव्य ते देत आहे। असं व्हायला नको। अगं जर त्यांनी अशी कारवाई केली तर ते सुप्रीम कोर्टाची अवमानना होईल, मी त्यावेळेसच सांगितलं होतं। पण दुसऱ्या दिवशी कॉर्पोरेशन आणि या लोकांनी ॲक्शन घेतलं आणि त्याचं घर तोडून घेतलं। मग त्याच दिवशी हायकोर्टाने त्यात स्टे दिलेला आहे। आता मी ॲफिडेविट बघितलेलं आहे, त्यांनी त्यात सांगितलं की त्यांना माहीत नव्हतं। जेव्हा डिबेट होतं त्यांनी काय बघायला पाहिजे नव्हतं। ते आता ते आपली बाजू मांडत आहे, ते काहीतरी आपल्याला वाचवण्याकरता ते कोर्टात ॲफिडेविट दाखल केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।